पुणे पोलिसांनी मागच्या काही दिवसांमध्ये 1800 किलो ड्रग्ज जप्त केला आहे। या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 4000 कोटी आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर पुण्यात एकच खळबळ पसरली आहे। त्यातच आता अभिनेते रमेश परदेशी यांनी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आणला आहे। पुण्याच्या टेकडीवर वॉकला गेलेले असताना परदेशी यांनी फेसबुक लाईव्ह केलं, ज्यात हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। पुण्यातल्या टेकडीवर कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनी नशेमध्ये असल्याचे यामध्ये दिसत आहे। रमेश परदेशी यांना टेकडीवर फिरायला गेले असताना हा प्रकार दिसला। नशेमध्ये असणाऱ्या या विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे। तसंच आपण त्यांना रुग्णालयात घेऊन जात असल्याचंही रमेश परदेशी यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं आहे। दोन्ही मुलींना आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहोत। एक मुलगी ठीक आहे, दुसरीची आता थोडी तब्येत बरी आहे, असंही रमेश परदेशी म्हणाले आहेत। या दोन्ही मुली साताऱ्याच्या असून कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत आहेत। नशेत कोपऱ्यात पडल्या होत्या अशी माहिती मिळाल्याचंही रमेश परदेशी यांनी सांगितलं। माझ्या घरात एवढीच मुलगी आहे, माझ्या मुलीनं असं काही केलं तर मी कुणाकडे बघायचं, हे पाहून मला घाबरायला होतंय। प्रत्येक पुणेकरांनी या सगळ्यावर लक्ष देण्याची गरज आहे। हा विषय गंभीर आहे, असंही ते म्हणाले आहेत। आपण योग्य वेळेत विचार केला नाही तर पुण्याचं उडता पंजाब ड्रग्जचं माहेरघर होण्यासाठी वेळ लागणार नाही। पुण्याचं वाटोळं चालवलं आहे। शिक्षणासाठी इकडे यायचं ते केवळ पुणेकर म्हणून घेण्यासाठी। आता तरी किमान जागरूक व्हा, असं आवाहन रमेश परदेशी यांनी केलं आहे।